स्थानिक स्वराज्य संस्था पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या पुण्यात येत आहेत. पुण्यातल्या मेळावा आणि त्यानंतर काही कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्या अगोदर पदाधिकारी जे आहेत ते सगळे तयारीला लागलेले आहेत. उद्धव ठाकरे उद्या पुण्यात येत आहेत, तुम्ही सगळे तयारी करताय. मुळामध्ये उद्धवसाहेब येतात. कालचा दसरा मेळाव्याची जी ऊर्जा घेऊन आम्ही आज पुण्यामध्ये आलेलो आहोत, त्याला खऱ्या अर्थानं आता एक ठिणगी पेटलेली होती, त्याचा वणवा करण्याची वेळ आलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं काल उद्धवसाहेबांनी सांगितलं, आत्ताच एकाने विचारलं त्या दुसऱ्या मेळाव्याचं काय, तर त्या मेळाव्याला म्हणा फक्त ठाकरे नाव काढा आणि मेळावा करून दाखवा. कारण ज्या पद्धतीने ठाकरे विना यांचं पाणी हलत नाही आहे, त्यामुळं ह्यांनी आम्हाला अक्कल शिकू नये. आणि गेले अनेक वर्षापासून आपण बघतोय, हे सुद्धा आमच्याच दावणीला बांधलेली बोकडं होती ना. आज त्यांचा करता धरवता भारतीय जनता पार्टी आहे, म्हणून जे सांगतील ते स्क्रिप्ट लिहून देतात, त्याप्रमाणे त्यांना बोंबल्याचं काम दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते बोंबलतात. दुसरीकडे आपण त्यात पाहतो की कालच मेळावा झाला आणि लगेचच उद्या पुण्यामध्ये तुमची बैठक होती. काय कार्यक्रम असणार आहे सगळे आणि कशी तयारी होते? उद्या 12 वाजता साहेब पहिले येतील पुण्यामध्ये आल्यानंतर साहेब पत्रकारांशी वार्तालाप आपल्या पत्रकार भवनमध्ये करतील. त्याच्यानंतर 12:30 वाजेपर्यंत साहेब इथे येणार आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये. या ठिकाणी अजित नागरी पतसंस्थेच्या ज्या कर्जदार महिला होत्या, ज्या 8-10 वर्षापासून वैतागलेल्या होत्या, त्यांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनता दरबारच्या माध्यमातून त्यांना आम्ही वारंवार अनेक आंदोलनं केली आणि अनेक आंदोलनं केल्यानंतर आज त्या महिलांना न्याय मिळाला आहे मागच्या महिन्यामध्ये. आणि त्या 1047 महिलांना त्यांच्या ज्या NOC आमच्याकडे जमा झालेल्या आहेत, त्या सर्व महिलांना NOC देण्याचं कार्यक्रम या ठिकाणी कृतज्ञता सोहळा म्हणून आम्ही तो या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतरनं पुणे शहर आणि आसपासच्या ज्या गावं आत्ता समाविष्ट झाली त्याच्यामधले शाखा अध्यक्ष पदाधिकारी यांचा एक बैठकीचा मेळावा, म्हणजे त्याच्यामध्ये उद्धवसाहेब आणि राऊतसाहेब ह्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर या ठिकाणावरून सरद शिक्षण संस्था निंबाळकरवाडी या ठिकाणी श्रीकांत ठाकरे एक संगीत अकॅडमी म्हणून त्यांनी केलेली आहे, तर त्या अकॅडमीचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणावरून साहेब निंबाळकरवाडीला जातील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. उद्या मेळावा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी आणि महानगरपालिकेची तयारी आहे का उद्या? 100% म्हणजे हे आम्ही तर कधीच चालू केलेलं आहे, फक्त हे निवडणूक घेत नाही आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थानं जर दम असेल ना, तर त्यांनी आता जे कोर्टाने आदेश दिला आहे ना, त्या आदेशाचं पालन करावं. नाही त्याच्या मागं सुद्धा 6 महिन्यापूर्वी कोर्टाने आदेश दिला होता. कोर्टाच्या आदेशाचं वारंवार पायमल्ली करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आहे. कोर्टाने सांगितलं होतं की 6 महिन्यात निवडणुका घ्या, अजूनही निवडणुका झाल्यात. आता 6 महिन्यानंतरनं कोर्टाने आता परत आदेश दिला आहे 31 जानेवारीच्या आतमध्ये निवडणुका घ्या. आता खरं तर 31 जानेवारीच्या आतमध्ये त्यांना निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये यांना आचारसंहिता जारी करावी लागेल. आणि अजून तर पहिल्यांदा सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही पहिले घेणार, नगर परिषद आपली जी पुरसुंगी देवाची उरुळी केली ती पहिली घेणार आणि त्याच्यानंतर मग महानगरपालिकेला हात घालणार. अजून त्यांच्या आचारसंहिता होत नाही आहेत आणि इथं आम्ही वाट कशाची बघायची. काल पण साहेबांनी सांगितलं की यांचा निवडणूक घेण्याचा मूड दिसत नाही आहे, परंतु आम्ही शिवसेना भरतायत का? 100% घाबरत आहेत. ह्यांना प्रत्येक पावलागरीच ह्यांना वाटते की कुठेतरी आमच्या पायाखाली ॲटम बॉम्ब ठेवलेला आहे, आमच्या पायाखाली कुठेतरी बॉम्ब आहे. पण आता ते त्यांनी सगळं जे पेरले ते उगवायला लागलेलं आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीने किती वाचण्याचा प्रयत्न केला ना, तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पुणे शहरामध्ये 100चा आकडा सोडून द्या, 100 आता त्यांना पडलेलं स्वप्न आहे. त्यामुळे 100च्या आकड्यापर्यंत जाण्याचं ते स्वप्नात सुद्धा जाऊ शकत नाही. दुसरीकडे असे काल मेळावे खूप झाले आणि एकनाथ शिंदे बोलताना असे म्हटले की उद्धव ठाकरे टीका थेट करताना म्हणले की हे कट नेता आहेत, गट नेता नाही. मी सांगितलं मागाशीच, कटनेता खऱ्या अर्थानं कोण आहे या राज्यामध्ये? भारतीय जनता पार्टी ह्या सगळ्या मागचा. म्हणजे जे काही बाहुबली को किसने कटप्पा को किसने मारा हे विचार झालं ना, तर आता कटप्पा कोण आहे या राज्यातला हे सगळ्या जनतेला माहीत झालेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं कट कोण करतं आहे आणि कोण कट करून कुणाच्या पाठणीत खंजीर खुपसतं आहे हे आता सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहीत झालेलं आहे. त्यामुळं आता आणि त्या मेळाव्यामध्ये होतं काय दुसरं याच्यावर टीका कर. फक्त त्यांनी ठाकरे हे नाव सोडून मेळावा घेऊन दाखवावं, तसं करूच शकत नाहीत. उद्धव साहेबांवरती टीका, आदित्य साहेबांवरती टीका, रश्मी वहिनींवरती टीका, त्यांचा तर कधी कुठल्या विषयाशी संबंध नसतो. काल त्यांच्यावरती सुद्धा टीका केली. आता संजय राऊत साहेबांवरती टीका. म्हणजे दुसरं फक्त शिवसेनेच्या नेत्यांवरती टीका करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही आहे आणि तेच करतात फक्त तेवढंच. आता खरं तर उद्या मेळावा होतोय, तुम्ही तयार आहात म्हटला की निवडणुकाला, हे सगळे निवडणुकीचीच तयारी, कारण साहेब येत आहे त्याचा अर्थ हे निवडणुकीचे शंख फुकले जाणार. नक्कीच शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी निवडणुकीची वाट पाहतोय. जी भारतीय जनता पार्टी मागच्या 3 वर्षापासून
कुठल्याच महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही आहेत, पण आम्ही सज्ज आहोत. आम्ही सज्ज आहोत म्हणून साहेब आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. साहेबांचंही स्वागत आम्ही भरगच्चरित्या करू. प्रत्येक पदाधिकारी साहेबांची वाट पाहतोय. भाजपकडून 100च्या वल्गना केल्या जातात. 100+ आम्ही नगरसेवक निवडून आणणार, यावर ते अजूनही ठाम आहेत. काय वाटतं? इमानदारीने निवडणूक लढा. मग 100चा पार आहे का 10च्या आत आहे हे जनता ठरवेल, पण इमानदारीने लढा. मशीनचे घोटाळे, मतचोरी, वोट चोरी हे प्रकरणं थांबवा. तुमच्याविषयी जनतेमध्ये काय मत आहे हे एकदा तरी जाणून घ्या, की जनता काय म्हणतीये, तुम्ही त्यांना हवेत का नको आहेत हे एकदा खरं मतदान घ्या. मशीन, वोटिंग मशीन बाजूला ठेवा. बॅलेट पेपरवर एकदा मतदान घ्या. एकदाच घ्या. प्रत्येक निवडणूक ही एकदा बॅलेट पेपरवर घ्या. मग भारतीय जनता पार्टी कुठे आहे आणि आम्ही कुठे आहोत हे त्यांना कळेल. उद्धव साहेब येतात, उद्या सगळे ग्रामीण भागातले कार्यकर्ते तयार आहेत. 100% उद्धव साहेब येतात म्हणजे हा शिवसैनिकांसाठी एक सण आणि उत्सवासारखंच असतं. आणि काल दसरा मेळाव्याला सुद्धा पुण्यामधनं बरीच माणसं गेली होती, ग्रामीण भागामधलीही माणसं होती. अतोनात पाऊस होता मुंबईमध्ये, परंतु स्वतः साहेब पावसात भिजून आम्हा शिवसैनिकांना मार्गदर्शन करत होते. त्यामुळे आमचा सर्व शिवसैनिक त्या चिखलामध्ये, त्या पावसामध्ये उभा राहून ते मार्गदर्शन ऐकत होता. आणि साहेबांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सर्व सूचनांचं पालन भविष्याच्या कालावधीमध्ये होईल. निवडणुका शहराच्या असतील तर ग्रामीण भागातले सुद्धा कार्यकर्ते त्या निवडणुकांसाठी पळतील, आणि ग्रामीण भागातल्या निवडणुका असतील तर आमचे शहराचे पदाधिकारी त्यामध्ये पळतील. आणि हा सगळा समन्वय साधण्याकरता कदाचित उद्धव साहेब उद्या येत आहेत, आणि ते योग्य पद्धतीने आम्हाला सर्वांना पुन्हा एकदा एक ताकद, वेगळी ताकद जी असते ती एनर्जी आमच्या सर्व शिवसैनिकांना देण्यासाठी येतात. आणि त्यामुळे आम्ही स्वागतासाठी अगदी शड्डू ठोकून तयार आहोत, आणि निवडणुकांसाठी देखील आम्ही शड्डू ठोकून तयार आहोत. नक्कीच आपण पाहतोय की सभागृहाच्या बाहेर सगळी ही खरे तर तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत, विविध कार्यक्रम घेणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत आहेत, आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर उद्धव ठाकरेंचा उद्या पुणे दौरा आहे, आणि या पुणे दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे उद्या जो मेळावा होणार आहे किंवा इतर कार्यक्रम होणार आहेत या माध्यमातून काय कार्यकर्त्यांना संदेश देतात किंवा काय कार्यकर्त्यांना बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र त्याच पार्श्वभूमीवर आता उद्या उद्धव ठाकरे पुण्यात येणार, त्यामुळं शिवसेनेकडून मात्र जय्यत तयारी पुण्यात केली जाते. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.